नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला औषधाच्या बॉटलचा जो वरचा भाग कट केलेला आहे तो फेकून न देता त्याचा कसा वापर करायचा आहे ते दाखवणार आहे। तसेच माझ्याकडे औषधाच्या बॉटलचं असं झाकण सुद्धा आहे, त्याचा सुद्धा कसा वापर करायचा आहे तेही बघायचं आहे। आता आपण इथे डबल साइडर टेप घ्यायचा आहे। याच्यातील थोडासा टेप येथे मी कट करून घेत आहे। कट करून झाल्यानंतर या टेपचे आपल्याला पुन्हा 2 तुकडे करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारचे 2 तुकडे इथे मी कट करून घेतलेले आहेत, ते आपण झाकणावरती चिकटून घ्यायचे आहेत आणि एक्स्ट्राचा जो टेप आहे तो कट करायचा आहे। आता याच्यावरचा कागद काढून हे झाकण आपण बॉटलच्या वरच्या भागाला या पद्धतीने चिकटून घ्यायचं आहे। व्यवस्थितपणे पॅक असे ते चिकटून घ्यायचं आहे। आता हा जो वरचा भाग आहे तो व्यवस्थितपणे आपल्याला कट करून घ्यायचा आहे। या पद्धतीने इथे मी कैचीने तो व्यवस्थितपणे कट करून घेतलेला आहे। आता आपल्याला याची जी रिंग आहे ती सुद्धा कट करून काढायची आहे। त्यासाठी इथे मी कैची घेतलेली आहे। कैचीने आपण या पद्धतीने व्यवस्थितपणे ही रिंग कट करून काढायची आहे। रिंग कट करून झालेली आहे। आता याला आपल्याला डेकोरेट करायचं आहे। त्यासाठी येथे मी लोकर घेतलेली आहे। येलो कलरची लोकर येथे मी घेतलेली आहे, ती आपण फेविकॉलच्या साहाय्याने या पद्धतीने चिकटवून घ्यायची आहे। अशा प्रकारे येलो कलरची लोकर मी चिकटून घेत आहे। येलो कलरची लोकर चिकटून झाली की इथे मी ब्लू कलरची लोकर घेतलेली आहे, ती सुद्धा आपण या पद्धतीने वरच्या बाजूला चिकटून घ्यायची आहे। तुम्हाला इथे जे कलर वापरायचे असतील ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता। आता इथे मी गोल्डन टेप घेतलेला आहे। हा टेप आपण या पद्धतीने बॉटलचा जो कट केलेला वरचा भाग आहे त्याला या पद्धतीने चिकटून घ्यायचा आहे। चिकटून झाल्यानंतर याला आपल्याला आणखीन थोडंसं डेकोरेट करायचं आहे। त्यासाठी इथे मी पुन्हा एकदा ब्लू कलरची लोकर घेतलेली आहे, ती आपण येलो कलरच्या लोकरवरती या पद्धतीने चिकटून घ्यायची आहे। अशा प्रकारची एक छोटीशी शोभेची वस्तू आपण बनवलेली आहे। त्याचा कसा वापर करायचा आहे ते बघूया। येथे याचा उपयोग मी कॅन्डल होल्डर सारखा करणार आहे। त्यासाठी येथे मी अशा पद्धतीची एक कॅन्डल घेतलेली आहे। ही कॅन्डल याच्यावरती ठेवून आता ती मी पेटवून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने याचा उपयोग करू शकतो। येथे याचा उपयोग मी 3 वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला करून दाखवलेला आहे। फ्लावर वेस सारखा आणि कॅन्डल होल्डर सारखा याचा उपयोग येथे मी केलेला आहे। तुम्हाला सुद्धा ही आयडिया आवडली असेल तर नक्कीच ट्राय करून बघा। थँक्यू।